तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्या भावना आज वाजल्या तर 4:30 वाजले, तर 4:30ला उठले. तर सगळ्यात हेट एक रुटीन बघू शकता आजचं कसं आहे काय नाही बनवायचं ठरवलं ब्लॉग लय दिवस झालं. आता बनवायला तर बनवायला वासपट टाकतो का ती मलाच माहीत नाही, कारण आज तारीख आहे 17 तारीख आहे 17 मे. तर एवढं हायटेक काम चालू आहे ना सध्याच्या टायमिंगला, तर टायमिंग लागत नाही का ब्लॉग बनवायचं टाकण्याचा एडिट करून. तर आता आज 17 तारीख आहे, तर 17 तारखेला आपल्याला जायचे मेहनताना करण्यासाठी. आपलं ट्रॅक्टर छोटा कोबोटा आहे तुम्हाला माहीत आहे. आणि आता चालला 4:30 वाजल्यात, 5 वाजता निघायचं घरून. गावातून एक 5-6 किलोमीटर बाहेर जायचे गावच्या. त्याच्यामुळं चला लवकर जावं आणि लवकर जावं, ऊन खूप लागत आहे आणि पाऊस पण पडलेला आहे काल 2 दिवसाच्या खाली. त्याच्यामुळे तेवढं काही टेम्परेचर नाही आहे सध्याच्या टायमिंगला. पर चला जावं म्हणलं लवकर, जेवढं लवकर जाईल तेवढं लवकर होईल. आणि आजचा विशेष ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे आज 2 ट्रॅक्टर आहेत, एक ओझा 2130 आणि दुसरा आपला कुबोटा. तर 2 ट्रॅक्टरने आपल्याला ही करायचं आहे, रिवर्स फॉरवर्डनी सरी वडायची आहे. तर रिमारलेलं रान आहे. आता गेलेलं तिथं रान दाखवतो कशी कंडिशन आहे काय नाही तिथं सगळं दाखवतं गेल्यानंतर. तर आता आपण सध्या आपल्या रूममध्ये, तर रूमचं आपलं काम चालू आहे इथलंच का फरशीचं नाही काही पूर्ण पसारा वगैरे काढलं, इकडं फरशी आणून ठेवले, इथलं काम चालू आहे. झोप नाही उघडली भाई अजून नाही का. आमचा जाऊ टाइम वेस्ट न कर गाइस, लेट अस गो. अभी चकाचक आपण सारा रेडी कर काय. तर चला जाऊ आता फर्स्ट क्लास पैकी. काल सर्व्हिसिंग झाली आपल्या ट्रॅक्टरची. तर उजडलं तर माहिती का 5:30 वाजल्यात. अर्धा 1 घंटा केला आंघोळ करण्यासाठी. चला मग जाऊ. फायनली आपण शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. चायची गाण्याच्या रानाच्या रस्त्याच्या. किती 1.5 घंटा गेला का? 1 घंटा गेला काही. 6-6:30 वाजले काही. आता आपण 5:20ला निघालो होतो काही, 6:20 झालेले आहेत आता. आणि आता ओझा येऊन थांबलेला आहे. आपले सण इकडून मस्त मजा यायले. येज बाई घेऊन थांब नाही. हो नाही का नाही. तर ओझा काही किस्ती आपला आहे ट्रॅक्टर नाही का नाही. बघायचं इकडे 2 ट्रॅक्टर आहेत, ओझा आणि कोबोटा. ही शक्तिमानचं रोटर आहे 3 फुटी. आपले धरती अॅग्रोचं आहे 3 फुटी रोटर. आपलं रेझर जरा रेडीमेड आहे, ह्यांचं ही शिवून घेतलेलं आहे. नाही काही बनलेलं आहे दांडगाच्या दांडगा रेझर ही सरस आहे. हा असलं रेझर घ्यावं लागतं मला, पण भारी व्हायचं नंबर. रोटर बी थोडं लावा, कमी लावून होतं लेझर बरोबर लेवल करून देते. दुसरं रेझर पाहिजे हो, नाही तर काही रोज आहे 2130 सेन्सरवाला आहे. थोडे सेन्सर येतले नाही, सेन्सर पूर्ण कमी केले. 2 शेती. गाडी चेक रान झालेला आहे. क्वालिटी बघू शकता सरीची कशी आहे, क्वालिटी क्वांटिटी. तर आपण आता 8:30 7:30 8 वाजल्यात, 8:30 वाजल्यात सॉरी. तर 8:30 वाजून आपण कंप्लीट का नाही 2.5 एकर रान काढलं. आता इकडे अर्धा एकर राहिले, थोडं पाण्याचं रान आहे. मग थांबवतो जरा, ट्रॅक्टर गरम झाला नाही अजून तरी बी. बरोबर माणूस गरम झालाय वरचा ट्रॅक्टरचा, म्हणून थांबला नकर जरा कडायला. रिला बिला वगैरे बसलाय बघा माणूस. आमचा टप नाही माणसाला, आमची जरा ऊन लागला गरम झालाय. तरी शक्तिमानचा रोटर आहे. क्वालिटी क्वांटिटी बघू शकता कसं आहे काय नाही का. तर ही पूर्ण तिथं 3.5 एकरचा, 3.5 पावणे 4 एकरचा रान आहे. 3 एकर 35 गुंठे रान भरते ह्या कोपऱ्यापर्यंत. तर आपण इथं आता 2.5 एकर रान काढला कम्प्लीट नाही का, एक नंबर तरीकेने. आता अजून एक अर्धा तासात ही रान होऊन जाते. मग त्याच्या पुढचं लावायचे ते पोलं दिसतात का, तिथलं लावायचे रान आपल्याला नाही का हाय क्वालिटीमध्ये. तर आता ही मला वाटतंय 12 वाजून इथलं सगळं साईड आपल्याला 6 एकरची कंप्लीट होऊन जाईल नाही का. आता 3 एकर निघाले, 12-12.5 पर्यंत. नाही तर सगळंच 1 गुंठा पण राहणार नाही रान नाही का. तुम्हाला टाइम पण दाखवतो, जरा दाखवतो टाइम की झाला काय नाही आता पब्लिकला आपल्या. तर बघू शकता हो का, 8:25 17 मे 8:25 बघू शकता. क्वालिटी क्वांटिटी कशी काय म्हणते. तर आता तुम्हाला झाल्यानंतर पण टाइम दाखवतो क्वालिटीमध्ये राईट आहे का नाही. तर चला मग घेता हा.
लोक दुसरीकडे आपण इथं आलो वर शेतात 3 एकर रान डन झाले 3.5 एकर आपलं रान. आता इकडे आलो बुराळाले यायला शिगेवले आता. तर बघू शकता आपण इकडे सरी घेऊन आलो. तर ओझा पण तिकडून आलेला आहे अशा प्रकारे. तर कसं आहे ओझाची पण क्वालिटी भारी आहे बरं का. 3 HP ओझा 1 नंबर ट्रॅक्टर आहे. काहीच फॉल्ट नाही एकदम विषय हार्ड 3 फुटी रोटर शक्तिमानचा आहे. रेझर थोडा मोठा आहे. रान एवढा हार्ड आहे ना एवढा कंटाळा एवढा आहे बस. तरी सेकंड रोटला लो सेकंडवर इकडून लो सेकंड 45 वर. आणि ओझाची फायरिंग बघू शकता कशी आहे. तिकडे सर बघा हे तिकडे 3 एकर रान झाले खाली तिकडे. आता ही 2-2.5 एकर रान आहे. 3 एकर धरा की आता 2.5 एकर सांगले शेतकरी. पर काल तेरी मारलेला रान आहे आपलं ओझानं तेरी मारले. तर GPS वर 6 एकर 3 गुंठे काय दाखवत आहे रान. बघू आता किती एकर आहे काय नाही का. तर आपल्याकडे हा फिरवतो ट्रॅक्टर नंबर 1 विषय हार्ड तोडफोड. तर आता वाजत भाई 10:30 वाजत. मध्ये नाश्ता वगैरे केला तिकडे बसून झाडाखाली बसला होता जरा गमत टामत. मग आता इकडे चालू केली आपण 10:30 12 पर्यंत हे तुकडं होऊन जाईल. लांबणीच आहे बाहेर त्या पोल आहे का तिकडे पोलाच्या पुढी आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. झाल्यानंतर सांगतो बाई. तर मित्रांनो इथं आपण चालत आहे ओझा आणि आपल्याला तो मोठा येते मागे. तर विषय असा झाला की आता तिथलं झालं आपलं काम. आता इथं चाललं दुसरीकडे नवीन शेतकऱ्याकडं 3 एकर आहे तिथे. तर आता बघत क्वालिटी कशी आहे म्हणजे पाणी दिलेलं राहणार का निबर राहणार असल्यानंतर का नाही जात नाही इकडं पाणी नाही. आता हे पाणी नसलेले ऊस वाळून चाललेत. आता पावसाच्या जीवावर कारण मे महिन्यामध्ये यांचं पाणी जात आहे 10-15 दिवस. आता जून मध्ये पाऊस जेव्हा पडला अवकाळी वगैरे त्यावेळेस चालते ऊस. रानं हाट जाते तेवढे हाट जातात ना तिरीच मारावं लागते त्या रानात. आता तिथं पण ह्या ट्रॅक्टरला तिरी मारली होती ओझानं. तर आता मी ओझा चालवत आहे. तर ओझा पण भारी आहे चालवायला कळला. परंतु बात आपल्या कोबटाची अलगच आहे बाई नाही का. त्याची सिटिंग भारी नाही का. सीट चांगली नाही कम्फर्टेबल नाही आहे. अनकम्फर्टेबल आहे चालवणाऱ्याला खूप त्रास होता याच्यावरती. आता जसा की मी जाणवतोय मी 2-4 किलोमीटर बसल्याला ट्रॅक्टरला खायवर रोडची चालवत आहे. एवढी सीटची पोझिशन खराब आहे नाही का. बस काय सांगायचं तुम्हाला त्रास आता काय व्हायला कुठं व्हायला. तर आता बघू त्यांचं रान कसं आहे काय नाही ते सांगू तुम्हाला जाऊन गेल्यानंतर दाखवतो. असेल चांगलं योग्य तर करू नाहीतर मग ते असेल करून नीट घरला खात पेरायचे जण मामाचा आपल्या खात पेरून सरी वडायची त्यांच्यात पण. तर ते पुढचं पोझिशन पुढे सांगू तुम्हाला. चला पवन आपण आता सगळं काम बंद केलंय उन्हाचं नाही का. तर आता नदीवरती आपल्या इकडे पवाय आलोय आपण 3 जण. बघू शकता इकडे सोनालिकाची मालक आहेत इकडे ओझाचे आणि इकडे कोबटाचे 3 इकडे पवाय आलो. यांचं काम पण इथं साईडला चालू होतं. चला बा म्हणजे जाऊ का करावं चला हो जाऊ पवायला म्हणून गाईज झाला 6 पॅक दाखव का बॉडी. आता 6 पॅक दाखवतो भावाचे आपल्या. हे चेक करा सनम तेरी कसम. इकडे बघा गप्पा पाटील बघा इकडे नमस्कार नका आहे का नाही. चल जातो आता पोहायला जरा दाखवत. मला येत नाही पोहायला शिकलेलो मी आहे का नाही. दाखवा जरा डेंजर माणूस आहे आकाश त्यांना दाखवा. त्यांचा लुक जरा चांगला आलाय दाढी कटून करून आले आता. पाहता जरा जाऊन आता